मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 7:45 झालेले आहेत. सॉरी, 7:45 झालेले आहेत आणि फिशिंग लावलं होतं आपण. लो टाईड आहे 0.08चा. पाणी भयंकर प्रमाणात उतरलं आहे खाली. आणि मित्रांनो, हाय टाईड जो आहे तो 4.92 मीटरचा आहे, म्हणजे जवळजवळ 5 मीटरचा आहे. पाण्याचं ट्रान्झॅक्शन होणार ते वेगात होणार. आणि मासे जे काय आपल्याला लागायचे आहेत ते पहिला 2 ते 2.5 तासामध्ये. खाली सगळा चिखल आहे आणि चिखलामध्येच फिशिंग करायची आज. मित्रांनो, लाईव्ह बेट आहे आणि साईज बघा, खूप चांगली साईज आहे आणि चांगल्या साईजचा मासा लागला पाहिजे याच्यावर. बघू. रॉड आपला ओकुमा वेव पॉवर. ह्या हुकच्या हिशोबामध्ये ही जरा मोठी होईल. ठीक आहे. रॉड मित्रांनो आहे ओकुमा वेव पॉवर आणि रीळ ओकुमा फ्युअल स्पिन. मित्रांनो, हे बऱ्याच दिवसांनी उघडं झालं आहे सगळं. नाहीतर इथे साधारण 1 मीटरचा लो टाईड राहतो, पण आज पाणी जास्त उतरलं आहे. हे बघा, हे इकडे सगळं उघडं झालं आहे. आईचं खो. हो, आत्ता पडलो असतो, कारण इकडे सगळं सुळसुळीत आहे. हो, बाईट मित्रांनो नाही आहे. ॲक्च्युली बाईट आज मिळाला पाहिजे. पाणी भरताना बाईट मिळेल. आत्ता पण ॲक्च्युली बाईट दिला पाहिजे होता, कारण आपण बरेच आतमध्ये आहे आणि इथे फिडिंग चालू आहे. बघा, इथे टार्पन आहे काय कळत नाही मला. पाणी पूर्ण हलवून टाकलं ज्या आईला. ओ आईचा खो. हे बघा काय ते, हे असं असते, हे असं असते. मित्रांनो, बाईट दिला आणि शुभारंभ झाला असता आपला. मग असा हुकअप का नाही झाला पण. मित्रांनो, पहिला मासा लागला आपल्याला आणि ही घंटी काय मी काढली नाही. येस, पहिला स्नॅपर गावात. इकडे बेल लावून ठेवली होती आणि हा रॉड मी हातात घेतला होता. हो. चांगला हुकअप झाला. काय करूया ह्याला. हेल्थी कंडिशनमध्ये आहे एकदम.
मगाशी पण बाईट मस्त दिला होता आपल्याला, पण तो मासा लागला नाही. आणि रॉड पूर्ण बेंड झाला. ॲक्च्युली हा सांगतो रॉड कुठला आहे ते नंतर सांगतो, पहिले कास्ट करतो. खाऊन गेला काय? नाही, खाऊन तर नाही गेला आहे. लाईनवर इथे काहीतरी मित्रांनो रश्शी वगैरे आहे, मगासपासून इथे अडकतं आहे. ह्या एवढ्या भागामध्ये अशी सरळ सरळ आहे. आणि लाईन आपली वीक झाली आहे, तुटते आहे ती. ब्रेडेड लाईनचा मित्रांनो हा प्रॉब्लेम आहे. वारंवार जर तुम्ही दगडामध्ये मारत राहणार तर हे असंच होणार. पुढे लाईन वीक झाली आहे, तोडून तोडून ती शॉर्ट करून टाकली आहे मी. यस यस यस, यार खायला दिलं पाहिजे होतं. खायला दिलं पाहिजे होतं. मासा होता लाईनवर. बाईट मित्रांनो सुरू झालेत. 3 बाईट दिले आपल्याला, त्यातला एक मासा लागला आपल्याला. हा रॉड आहे शेक्सपियर बिटा, टेलिस्कोपिक रॉड आहे तो, 7 फुटाचा. लाईट मीडियम ॲक्शन आहे त्याची. आणि मग अशी मासा त्याच्यावरच लागला आपल्याला. या रॉडवर पण मित्रांनो बाईट दिला मगाशी. बघूया बघूया, पाणी आत्ता भरायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो मासा ठेवूया, चांगली साईज आहे याची. आणि जागा बदलूया, इथे परवडणार नाही, सारखं अडकतं आहे. पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने मारूया, त्यासाठी आपल्याला समोर जावं लागेल. हे बघा, त्याच्यामुळे जरी इथे धोका वाटत नसेल तरी इथे धोका आहे. मगाशी पण जाताना मी पडणार होतो, चिखल आहे सगळा. इथे एवढ्या स्पीडमध्ये पाणी भरतं आहे, हे मागे मागे घ्यावं लागतं आहे. पण हे सगळं गोंधळ आहे, गोंधळ. थकलो आता, मला बसावंसं वाटतंय. आणि बसायचं आपण आणलं नाही, सकाळी घाई गडबडीमध्ये आलो. एक मासा मित्रांनो लागला आहे आपल्याला, आणि अजून एखाद्या माशाची प्रतीक्षा आहे. मित्रांनो बरं वाटलं, जरा बसलो पण. आणि बघू, हे 2 रॉड लावलेत आपण. मित्रांनो अजून एक मासा लागला आहे, आणि हा आहे पफर फिश.
आईचा खो. हा बघा, हा बघा, हा इथे अजून पडलेला आहे. सहजासहजी हा मरत नाही. आता पळेल बघा कसा. पोझिशन घेतली त्याने आणि 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 यस, गेला, सोडला त्याला. मित्रांनो, मासा लागलाय परत आणि ही घंटी काढायला मला वेळ नाही. बहुतेक हा स्नॅपर असावा, काही सांगता येत नाही. बघूया. नाही 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 नाही, जबरदस्त जबरदस्त खरवट आहे. येस, तिकडे बघा काय झालं ते. एवढं फास्ट पाणी भरतं आहे, काय विचारू नका. तिसरा मासा मित्रांनो लागला आपल्याला आणि खरवट चांगली साईज आहे. साईज मित्रांनो चांगली आहे. ठेवूया याला. ह्या रॉडचा काय झाला आता बघूया. तीनही मासे मित्रांनो त्या शेक्सपियरवर लागले. शेक्सपियर बिटा. शेक्सपियर ट्रॅव्हल मेट आज मी वापरत नाही आहे, ठेवला आहे बॅगेमध्ये आहे तो. .92 मीटरची भरती आहे. हे विसरून चालणार नाही आपल्याला, कारण अडकायचं नाही आहे इथे, आणि अडकलं तर आपण मेलो म्हणून समजायचं. मारणार नाही, पण इथे पाणी वरपर्यंत येणार आणि तेवढा वेळ आपल्याला थांबायचं नाही आहे. मित्रांनो, इथून निघूया आणि त्या बाजूला जाऊया, कारण पाण्याचा अंदाज मला येत नाही आहे. वेळ आहे अजून, पण नको, तिथून बाहेर पडायला नाही मिळालं तर अडकू आपण आणि संध्याकाळपर्यंत थांबावं लागेल. संध्याकाळपर्यंत नाही, पण 3 वाजेपर्यंत थांबावं लागेल आणि तेवढी कॅपॅसिटी माझ्यामध्ये नाही आहे. मित्रांनो, मी जे सांगतो बाहेर पडायला मिळणार नाही, बाहेर पडायला मिळणार नाही. हे बघा, इथून हा जाण्याचा एकच रस्ता आहे हा, आणि हा पाण्याखाली गेला की पुढे जाता येत नाही. त्यामुळे इथून लवकर निघायचं असते. चल चल, खाली खाली उतर खाली, चल चल. मित्रांनो, हे बूट दिसत आहेत, हे नवीन घेतलेत आपण आणि जास्त किंमत नाही याची. 200 रुपयाच्या आत आहेत आणि याचा ब्रँड इथे बाजूला देतो मी.
6 महिने चालले तरी खूप झाले, पण जास्त चालतील. ते बघा कुठे मिळतात त्याची लिंक मी खाली देतो, तुम्ही तिथून विकत घेऊ शकता. मित्रांनो थांबूया. माझा प्लॅनिंग होता तिकडे जाऊन फिशिंग करायची, पण नको, ऊन पण भयंकर लागतं आहे. जाऊया. यांना चिकन घातलं आहे आपण. हा बघा, हा कसा बघतोय, आणि ही खाली बसले इथे. हे काळं इकडे त्याबद्दल तुला मारला काय रे गालाजवळ कोणी? नाही नाही, नशीब.